चंदनपुरी घाटात शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना एक भयंकर अपघात घडल्याची माहिती सध्या समोर येते. ही बस कोकणात सहलीसाठी जात असताना हा भीषण अपघात घडलाय. ही बस शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना चंदनपुरी घाटात येताच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दरीमध्ये जाऊन कोसळली. चंदनापुरी घाटात घडलेल्या या भीषण घटनेमध्ये बसमध्ये बसलेल्या एकूण 30 ते 35 शाळेतील विद्यार्थ्यांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल. बुलढाणा जिल्ह्यातील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी घेऊन जात असताना हा भीषण अपघात झाला. सहलीसाठी जाणारी ही बस चंदनपुरी घाटात येताच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर बसमधील बसलेल्या विद्यार्थ्यांचा एकाच आक्रोश सुरू झाला. सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा दरीमध्ये जाऊन कोसळली. हा भीषण अपघात होता. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली व बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित बाहेर काढून जवळच्याच रुग्णालयात दाखल केले. अपघात इतका भीषण होता की बस कोसळल्याचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणात स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. मात्र समोरचं दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडाला. भीषण अपघातात झालेल्या या स्कूल बसमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असल्याची माहिती समोर येते. चंदनापुरी घाटामध्ये झालेल्या या भीषण बस अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी घडली नसल्यानं पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान आता मुलांना सहलीला पाठवावं की नाही हाच मोठा प्रश्न पालकांना पडलाय.